सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात. शुभप्रभात. दत्त माझा मी दत्ताचा. रचना श्री गुरु दत्त चरणी अर्पण. तत्पूर्वी चॅनल आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करावे. माऊलींनो, आपण पाहत आहोत श्रीकृष्ण भाग 31. आपण यापूर्वीच्या भागात पाहिले की ब्रह्मदेव श्रीकृष्णांची करुणा भागत आहेत आणि भगवंताच्या समोर स्वतःला ते एक अतिशय क्षुल्लक असा जीव समजत आहेत. त्यानंतर ते भगवान श्रीकृष्णांना सांगत आहेत की हे प्रभो, वृंदावनवासी खरोखर आपल्यावरती किती प्रेम करतात आणि आपणही भक्तवत्सल आहात. आपण त्यांचे ऋण कसे काय फेडणार आहात की त्यांच्या ऋणातच राहणार, या विचाराने मी पुरता गोंधळलो आहे. हे प्रभो, आपल्या शरीराला जे सामान्य समजत आहेत त्यांना भगवद्गीतेमध्ये मूढ किंवा असुर असे म्हटले आहे. हे प्रभो, जे लोक त्यांना भगवंताचा साक्षात्कार कसा झाला किंवा त्यांच्या स्वानुभवाने ते कसे परब्रह्म झाले याची ते जाहिरातबाजी जे करतात, त्यांच्याबद्दल मला काहीच बोलायचे नाहीये. परंतु जर मला माझ्या बाबतीत सांगायचे असेल तर मला काया वाचा मनाने तुमची अनुभूती मी कसा बरे करू. हे प्रभो, कधी कधी मला असा भ्रम होतो की या विश्वसृष्टीचा मालक मीच आहे, पण तो माझा खरोखर गैरसमज आहे. खरे पाहिले तर या विश्वसृष्टीचे परमस्वामी आपणच आहात. हे भगवन, ज्याप्रमाणे सूर्याच्या प्रकाशाच्या आकर्षणामुळे एखादे सुंदर असे कमलाचे फूल उमलून येते, तसेच आपण यदुवंशात उदित होऊन या यदुवंशाचे अस्तित्व जणू काही फुलवले आहे. अशा प्रमाणे ब्रह्मदेवांनी पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांना वारंवार सादर प्रणाम करून त्यांना 3 प्रदक्षिणा घातल्या आणि आपल्या धामाकडे जाण्यासाठी ते सिद्ध झाले. ब्रह्मदेवांच्या मनीचा भाव जाणून भगवान श्रीकृष्णांनी ब्रह्मदेवांना जाण्यासाठी अनुमती दिली. ब्रह्मदेव जेव्हा आपल्या स्वस्थानी निघून गेले, ते गेल्यानंतर इकडे प्रभू श्रीकृष्ण यमुनेच्या तीरावरती आले. ते परत आपल्या गोवत्सांच्या मध्ये आणि सवंगड्यांच्या मध्ये गेले. त्यांचे याच ठिकाणी अपहरण झाले होते आणि आता 1 वर्षानंतर ते सगळे परत तिथेच भोजन करत होते. या जगातील सर्व जीव हे त्या विश्वनियंत्याच्या परमशक्तीने नियंत्रित असतात. श्रीकृष्णांचे सवंगडी हे ह्याच शक्तीने प्रभावित झाले होते. आपण गेल्या 1 वर्षापासून या यमुनेच्या तीरावर उपस्थित नव्हतो आणि ब्रह्मदेवांनी स्वतःच्या मायेने आपल्याला दडवून ठेवले होते, हे सुद्धा बेचारा त्या सवंगड्यांना माहिती नव्हते. जेव्हा भगवान श्रीकृष्ण ब्रह्मदेवांना निरोप देऊन त्या सवंगड्यांच्याकडे परतले, तेव्हा सर्वांना असे वाटले, त्या सवंगड्यांना असे वाटले की भगवान श्रीकृष्ण हे एका क्षणातच परत आले आहेत. पण त्यांना हे काय माहिती की श्रीकृष्ण गेल्या 1 वर्षापासून कुठल्या परिस्थितीला तोंड देत होते. सर्व सवंगड्यांनी आपले भोजन उरकले आणि आपल्या गोवत्सांना घेऊन सर्वच जण पुन्हा एकदा वृंदावनाकडे परतले. सर्वजण वृंदावनाकडे जेव्हा परत जात होते, तेव्हा रस्त्यामध्ये सर्वांना त्या अघासुर नावाच्या अजगराचे प्रचंड असे मृत शरीर तेथे पडलेले पाहून सर्व सवंगड्यांना जराशी मौजच वाटली. वृंदावनात जेव्हा सर्वजण परत आले, तेव्हा सर्व वृंदावनवासी जन जे होते ते सर्वजण उभे राहून प्रभू श्रीकृष्णांना डोळे भरून पाहत होते. श्रीकृष्णांच्या मस्तकावर सुंदर अशा वनफुलांनी सजवलेला एक सुंदर असा मुकुट होता आणि त्या मुकुटावरती सुंदर असा मोराचा पंख शोभत होता. त्यांच्या गळ्यामध्ये सुंदर सुंदर फुलांच्या माळा शोभून दिसत होत्या आणि त्यांच्या अंगावरती गोवर्धन पर्वताच्या गुहेमधून जे वेगवेगळ्या रंगाच्या खनिजांची चित्रे काढलेली होती. गोवर्धन पर्वत हा निरनिराळ्या रंगाचे खनिज देण्यासाठी प्रसिद्ध होता. जेव्हा जेव्हा त्यांचे बालसवंगडी आणि प्रभू श्रीकृष्ण हे वनात जात होते, तेव्हा तेव्हा ते तेथील खनिजे गोळा करून आपल्या अंगावरती अशी सुंदर रीतीने ते वेगवेगळे चित्र रंगवित असत. सर्वांच्या जवळ महिषशृंगापासून बनवलेली बासरी, वेत आणि शिंगे असत. ते आपापली वासरे त्यांनी वेगवेगळ्या विशिष्ट नावांनी बोलावून घेत आणि त्या गोपबालकांना
प्रभू श्रीकृष्णांच्या या अद्भुत कर्तृत्वाचा अतिशय अभिमान वाटत असे. वृंदावनात जेव्हा ते परत जात असत, तेव्हा परत जाताना ते प्रभूंचे यशगानच करत जात असत. वृंदावनामधील गोपिका ह्या जेव्हा हे सर्वजण परत घरी येत होते, तेव्हा घरी येताना त्या श्रीकृष्णांचे सौंदर्य त्या सर्व गोपिका मोठ्या प्रेमाने निरखून पाहत होत्या. आणि आपल्या मुलांनी त्या अघासुराच्या मुखातून कशा प्रकारे सुटका केली आणि तो जो महासर्प होता तो कशा प्रकारे नष्ट झाला, याचे वर्णन सुद्धा सुंदर गीतांच्या मध्ये रचली गेलेली होती. काही जण हे प्रभू श्रीकृष्णांचे यशोदानंदन असे म्हणून वर्णन करत होते, तर काही जण प्रभूंना नंदनंदन म्हणून वर्णन करत होते. जेव्हा सर्वजण वृंदावनात परत आले, तेव्हा सर्व गोप बालके हे वृंदावनवासी लोकांना प्रभू श्रीकृष्णांच्या अद्भुत कृत्याविषयी सांगू लागले आणि प्रभू श्रीकृष्णांनी आपल्याला कशा प्रकारे एका प्रचंड सापाच्या मुखातून वाचवले, कशा प्रकारे प्रभूंनी त्याला ठार मारले, अशा प्रकारे सर्वजण त्या वृंदावनवासी जनांना वर्णन करून सांगू लागले. परंतु त्यांना हे माहिती कुठे होते की ही जी काही घटना झाली आहे, या घटनेला आतापर्यंत जवळपास 1 वर्ष होऊन गेले आहे, याचे त्या छोट्याशा सवंगड्यांना यत्किंचितही ज्ञान नव्हते. गेली 1 वर्षभर प्रभू श्रीकृष्ण हे गोवत्सांच्या आणि गोपबालकांच्या रूपामध्ये वृंदावनातील गोपगोपिकांना आणि गायींना ते अपत्य प्रेम प्रदान करत होते. भगवान श्रीकृष्णही त्यांच्या परिवारातील एक सदस्य नसताना सुद्धा त्यांच्या हृदयामध्ये या सवंगड्यांच्या बाबत अतिशय प्रेम भरून आले होते. आणि या गोष्टीचेच रहस्य जाणून घेण्याची परीक्षित महाराजांची पुन्हा एकदा इच्छा होती आणि त्यांनी शुकदेव गोस्वामींच्याकडे त्यांनी विचारले की गोपबालकांच्या आणि गोवत्सांच्या अनुपस्थितीमध्ये श्रीकृष्णांनी स्वतःचाच या गोवत्सांच्या आणि गोपबालकांच्या रूपामध्ये जेव्हा विस्तार केला, तेव्हा यांच्या आईवडिलांच्या हृदयामध्ये स्वतःच्या मुलांवरील प्रेमापेक्षाही अधिक वात्सल्य कसे काय निर्माण झाले आणि या गायींना सुद्धा आपल्या वासरांच्या बद्दल अधिक स्नेह कसा काय निर्माण झाला. अशा प्रकारे परीक्षित महाराजांचा प्रश्न ऐकून शुकदेव गोस्वामी हे महाराजांना सांगू लागले की प्रत्येक जीवाला स्वतःच्या बद्दल अतिशय आसक्ती असते. स्वतःचा परिवार, स्वतःचा देश, स्वतःचा समाज, स्वतःची संपत्ती, स्वतःचा परिवार, स्वतःची कीर्ती, या सगळ्या ह्या ज्या काही बाह्य वस्तू आहेत, ह्या त्यांच्या प्रसन्नतेत दुय्यम स्थान असते. आणि या गोष्टीमुळेच या सर्व आपल्याला प्रिय वाटतात आणि या स्वतःच्या हृदयाला प्रसन्नता आणतात. आणि केवळ ह्या एका कारणामुळेच प्रत्येक जण हा आज स्वकेंद्रित आहे आणि तो फक्त आपली मुले, आपले मित्र, आपली पत्नी अशाच नात्यांपेक्षा तो स्वतःच्या शरीरावर आणि स्वतःच्या जीवावरच तो अधिक आसक्त असतो. जर कधी काळी काही अचानक संकट कोसळलेच तर तो सर्वप्रथम इतरांच्या पेक्षा सर्वप्रथम आपल्या स्वतःचीच तो काळजी घेत असतो आणि हे स्वाभाविकच आहे. याचाच अर्थ येथे असा आहे की मनुष्य हा इतर कुठल्याही गोष्टीपेक्षा कधीही स्वतःवरच तो अधिक प्रेम करत असतो आणि स्वतःच्या जीवानंतरचा स्नेहाचा विषय म्हणजेच हे त्याचे भौतिक शरीर आहे. ज्या मानवाला आपल्या आत्म्याचे अज्ञान असते तोच फक्त आपल्या स्वतःच्या या भौतिक शरीरावर आसक्त असतो आणि त्याला आपल्या या शरीराचे एवढे आकर्षण असते की वृद्धापकाळात सुद्धा तो अनेक कृत्रिम उपाय करत असतो आणि आपले हे जे जराग्रस्त शरीर आहे या शरीराला जपून ठेवण्यासाठी तो आतोनात झटत असतो. त्याला असे वाटत असते की आपले हे वृद्ध झालेले आणि मुडके झालेले शरीर सुद्धा आपण जपून ठेवावे. प्रत्येक जण स्वतःलाच फक्त सुखी करण्यासाठी अहोरात्र कष्ट करत असतो आणि भौतिक संपत्तीसाठी तो आसक्त होत असतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. जय श्री कृष्ण.